नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात मित्रांनो? आज 1-2 दिवसमध्ये बनवलं नाही कारण आपल्याला टाईम भेटत नाही. म्हणून आज रविवारी तर आज ब्लॉग बनवतोय. तर आता आपल्याला करायचं, मी मागं पहिल्या व्हिडिओत सांगितलं होतं हळद लावली होती थोडी बेडवर. तर तिथं आपल्याला ठिबकची नळी टाकायची कारण त्याला पाणी बसत नाही म्हणून. तर बघू अजून दिवसभरात काय काय होते. शेतात काय काम थोडं चालू होतं, ते होतंय नाही होतंय. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर आता मी आलो रानात. मगाशी तिथे हळदीच्या बेडवर एक नळी टाकायची, ती बघ ती टाकली. आता आपल्याला आलो परत टमाट्याच्या बेडवर काही नळ्या राहिल्यात ओढायच्या, त्या ओढायच्या. तर बघू आता कसं ओढायचं, काय करायचं. तर चला. तर इथं आपण याच्या आधी खत टाकलं होतं. इथं ह्या ठिबकच्या नळ्या टाकायच्यात. इथे किती बेड झालेत? 3, 4, 5 बेड झालेत. अजून इकडे राहिलेत 10-12. तिकडे एक ऋषी, तिकडे नळी घेऊन यायचं, इथं अशी बांधायची. ती बघा अशी, कधी डिल्ले न्यावं म्हणून वाऱ्याने इकडे तिकडे जाणं, कारण नळीचं वजन हलकं आहे. ठीक आहे, ज्याला हे करण्याचं माहिती त्याला माहिती, पण ज्याला माहीत नाही त्यासाठी नवीन आला तो. चला ये पळला थोडा. अशी आणायची, अशी बेडवर टाकायची, अशी गाठण मारायची. टाईट कर, ओढून तर आधी अशी वारीने ओढून जात, त्यामुळे अशी ओढून इथं गाठण मारायची. तर बघू किती वेळ लागतोय. ब्लॉग कंटिन्यू कर. आपला एक बेड नळी वाढायचा राहिलेला होता. त्यावेळेस ही माणसं आली कागद वाढण्यासाठी. ही 4 जण आली होती आणि सेपरेट आल्यालाच एक एक बेड धरला डायरेक्ट सेपरेट. याच्यामध्ये 3 थोडे तरुण होते आणि 1 जण थोडे वयस्कर होते बाबा. तेव्हा ह्याकडेच त्याकडे आतरणार मग वाढणार. बघू आता हे किती वेळ लागतोय वाढायला, किती नाही. ठीक आहे. आणि ह्या नळ्या पण आहे ना, आपण इतकं टाईट बांधल्या होत्या तरी पण त्या वाऱ्याने उडत होते. काही खाली गेलेले आहेत, त्या पण आपल्याला सरळ करावं लागले हे ओढायच्या वेळेस. तर गाईच आपलं जे रानात काम होतं आज ते झालेलं आहे. आज सकाळी नळ्या वळल्या, नंतर कागद ओढाय माणसं आले ते ओढून झाले. वाऱ्याने ते नळ्या इकडे तिकडे जातात ते नीट केले. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.